चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. राजापूरची गंगा अर्थात सार्वजनिक नळ. नलाच्या बाजूला तलाची खोली अन् नलातलं सगळं बुलबुलीत. मुंबईकरांच्या आयुष्यात हे वाक्य कुठून, कसे, का आले याचं उगमस्थान आजवर कोणालाच ठाऊक नाही. तरीही हे वाक्य उच्चारलं गेलं नाही अशी चाळ मुंबईत शोधूनही सापडणार नाही. चाळीत राहणाऱ्यांना सार्वजनिक नळ म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे हेच वाक्य. या वाक्याचा नळांशी अन्योन्य संबंध यायला बऱ्याच अंशी मुंबईतील चाळीत कोकणातल्या विशिष्ट प्रांतातील लोक जबाबदार आहेत. कोकणातील विशिष्ट प्रांतातून मुंबईत आलेले बरेचसे पुरुष तेव्हा मुंबईत घरगडी म्हणून काम करत होते. यांना बाणकोटी असेही म्हटले जात असे. ही मंडळी सहसा आपला कुटुंब कबिला गावी ठेवून एकटेच मुंबईत राहत असत. चाळीत साधारण सुखवस्तू असलेल्या कुटुंबांची भांडी करून त्यातल्याच एखाद्या घरी आपली जेवणाची सोय करत असत. या सड्याफटिंग माणसाला रात्री झोपायला व्हरांडा, जिना, पटांगण अशी कोणतीही वळचणीची जागा चालत असे. दिवसभरात सार्वजनिक नळांचा आणि त्यांचा अनेकदा संबंध येत असे. त्यांच्या बोलीभाषेत ल अक्षराचा उच्चार ल असा होतो. कदाचित त्यांना चिडवण्याच्या कारणाने या वाक्याचा संबंध सार्वजनिक नळाशी जोडला गेला असावा. सार्वजनिक नळ हा चाळ संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. खरं तर या सार्वजनिक नळावर एक अख्खी कादंबरी होऊ शकेल अशी याची ख्याती आहे. तरीही अगदी थोडक्यात याची ओळख करून देण्याची अवघड कसरत मला आज करावी लागणार आहे. चाळीच्या रचनेप्रमाणे या सार्वजनिक नळांचे प्रत्येक चाळीतले स्थान बदलत होते. कधी जिन्यासमोर, तर कधी जिन्याच्या मागे, तर कधी अगदीच स्वतंत्र असे अस्तित्व नळाला लाभत असे. पण सर्वसाधारणपणे बऱ्याचशा चाळीत सार्वजनिक शौचालय आणि सार्वजनिक नळ हातात हात घालून एकमेकांच्या समोरच असत. शौचालयाला भासणारी पाण्याची गरज या दोघांना एकत्र बांधून ठेवत होती. मुंबई त्या काळी नुकतंच बाळसं धरत होती. गावावरून आलेल्या मंडळींच्या गावात अंगी भिनलेल्या सवयी तशा बदललेल्या नव्हत्या. गावाकडे घरात काटकसरीने पाणी वापरायची सवय असलेल्या या मंडळींची पाण्याची खरी गरज स्वयंपाक आणि स्वयंपाकाची भांडी धुणं एवढीच होती. बाकी सारी कामं सकाळी नळाला पाणी असताना उरकून टाकली जात. त्यामुळे घरात नळ असणं ही तितकीशी अत्यावश्यक बाब कोणालाच वाटत नव्हती. तसं पाहिलं तर त्या काळात घरात नळ असणं हे एक सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण होतं. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांच्या घरी स्वतःचे नळ होते. बाकीच्यांना रोजच्या वापराच्या पाण्यासाठी या सार्वजनिक नळावर अवलंबून राहावं लागत होतं. दिवसभरासाठी लागणारं पिण्याचं, स्वयंपाकाचं, भांडी धुण्यासाठी लागणारं पाणी या नळांवरून भरलं जात होतं. कपड्यांचे धुणे सकाळी नळ असताना आटोपून घेतले जात असे. त्यातून चुकून एखादा कपडा धुवायचा राहिला तर त्याला दुसऱ्या दिवशीच पाणी लागत असे. घरात असलेल्या मोरीचा उपयोग समस्त स्त्रीवर्ग आपल्या अंघोळीसाठी करत असला तरी पुरुष वर्गाला अंघोळीसाठी पूर्णपणे या नळावरच अवलंबून राहावं लागत होतं. सार्वजनिक नळांवर एकापेक्षा जास्त नळ असत त्यापैकी एक नळ हा समस्त पुरुष मंडळींच्या दिमतीला सोडलेला असे. याच नळावर बैठकीच्या गायातली मंडळी आणि चाळीतले इतर पुरुष वर्ग आपले सर्व कार्यक्रम उरकत असत. इतर नळांवर मात्र स्त्री वर्गाचा जन्मसिद्ध हक्क होता आणि या हक्कावर केलेलं कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण त्याही जमान्यात स्त्री वर्गाकडून सहन केलं जात नव्हतं. थोडक्यात ही अबला मुळातच सबला होती याचं हे जिवंत उदाहरण आहे. दिवसभर पाण्याचा थेंबही न देणारा नळ भल्या पहाटेपासून राजापूरच्या गंगेसारखा वाहायला लागे. साधारण 3 ते 4 तास नळातून ही राजापूरची गंगा अखंड वाहत असे. पहाटे नळ येण्याच्या वेळेच्या आधीपासूनच या नळावर लोकांची लगबग सुरू होई. समस्त स्त्रीवर्ग नळ येण्यापूर्वी आपापली भांडी नळासमोर एका लाईनमध्ये मांडून ठेवत असे. लढाईला जाणारा योद्धा युद्धावर निघण्यापूर्वी ज्याप्रमाणे आपापली शस्त्र परसतात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक तन्मयतेने चाळीतल्या स्त्रिया आपल्या मुखरूपी शस्त्राला
मशेरी नावाच्या वंगणाने पर्जत शिळोप्याच्या गप्पा मारत नळासमोरच उभ्या राहत. मशेरी भरल्या तोंडानेच एकमेकींवर थुंकीचं कारंजं उडवणं, उभ्या-उभ्या एकमेकींची चेष्टा-मस्करी करणं, चाळीत चालणाऱ्या नवीन लफड्यांचं कुजबूज करत चर्वितचर्वण करणं, हा न येण्यापूर्वीचा प्रमुख कार्यक्रम असे. अनुपस्थित असलेल्या स्त्रीबद्दलच्या गप्पा सुरू झाल्या, की या सगळ्या रागिणी एकमेकींच्या गळ्यात पडत आणि "मी सांगितलं असं कोणाला सांगणार नसशील तर सांगते बाई" असा उत्तराची अजिबात अपेक्षा नसलेला प्रश्न विचारून त्या स्त्रीबद्दल वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने पसरणाऱ्या बातमीची ब्रेकिंग न्यूज तिथं लीक करत असे. इतक्या प्रेमळ गप्पा मारणाऱ्या या स्त्रियांकडे पाहिलं तर आपापसात यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत असा भास प्रत्येकालाच होईल. कोणत्याही क्षणी यांना प्रेमाचा उमाळा येईल आणि एकमेकींच्या गळ्यात पडतील असे चित्र प्रत्येक नळावर दिसत असे. पण हा त्यांचा समंजसपणा केवळ नळातून पाण्याचा पहिला थेंब पडेपर्यंतच चालत असे. नळातून पाण्याचं दर्शन होईपर्यंत एकमेकींच्या गळ्यात गळा घालणाऱ्या या बायका पाण्याची धार भांड्यात पडताच रणचंडिकेचा अवतार धारण करत असत. पाणी भरण्याच्या नंबरावरून होणाऱ्या भांडणात अक्षरशः हातापायी सुद्धा होत असे. रोजच्या रोज नळावर होणारी ही जुगलबंदी अर्थात होणारे फुकटचे मनोरंजन तिथं उपस्थित असणाऱ्याला दिवसभराचे ताणतणाव विसरायला मदत करत असे. या बायांसाठी ही भांडणं म्हणजे एक प्रकारे स्ट्रेस बस्टरचं काम करत असत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सततचं काम. 4 घडी कुठं शांत बसावं तर त्यांचीही शक्यता शून्य. कामामुळे मनावर येणारे हे सगळे ताणतणाव या बाचाबाचीतून मोकळे करायचं अनोखं शास्त्र चाळीनं यांना शिकवलं होतं. मात्र नळावर होणाऱ्या या बाचाबाचीची एक खाशी गंमत होती. ही बाचाबाची केवळ आणि केवळ नळ असेपर्यंतच असे. एकदा का राजापूरची गंगा गेली, की घरच्या कामाला जुंपलेल्या बायकांना लागणाऱ्या हरेक मदतीसाठी या शेजारणीचीच मदत होत असे. सकाळच्या कामाच्या ऐन धामधुमीत घरात संपलेली साखर, चहापत्ती, तेल, मीठ अशा तातडीने लागणाऱ्या वस्तू विनाविलंब मिळण्याची हक्काची जागा म्हणजे शेजारची ही सटवी, भवानी, रमेशची नाहीतर संगीताची आईच असे. एकतर दुकानात कुणाला धाडून ती वस्तू हातात मिळेपर्यंत चहाची किंवा डब्यांच्या भाजीसाठी लागणाऱ्या तेलाची वेळ निघून गेलेली असे. शिवाय वेळ थांबवली तरी दुकानात जायचं कोणी हा यक्ष प्रश्न अनुत्तरितच राहत असे. तात्पुरती नड भागवण्यासाठी मग वाटी, पेला किंवा तत्सम भांडं घेऊन घरातला बाळगोपाळ शेजारच्या काकू, मावशीला क्वचित प्रसंगी सटवी, नटवी, भवानी सारकाईला आईचा निरोप सांगून उभी झालेली नड भागवायला मदत मागायला जायचा. तात्पुरती भागलेली नड घरातलं महिन्याचं सामान भरलं की सव्याज भरून दिली जायची. येताना सपाट वाटी भरून आलेला जिन्नस जाताना शीग लावून भरून दिला जायचा. ही अनोखी देवाण-घेवाण जगाच्या पाठीवर केवळ चाळीतच पाहायला मिळत असणार अशी माझी खात्री आहे. हा समंजसपणा केवळ या चाळीत राहूनच अंगी बाणवतो हे माझं ठाम मत आहे. मंडळी, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असा एक समज आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत हे खरं असेलही, पण मुंबईची चाळ या म्हणण्याला बहुतेक अपवाद ठरेल. कारण चाळीत बांधल्या गेलेल्या लग्नाच्या गाठीपैकी बहुतांशी गाठी या नळावरच बांधल्या गेल्या आहेत. या सार्वजनिक नळाच्या अनेक गमतीपैकी एक म्हणजे या नळांवर अनेकांना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. अनेकांचे आयुष्याच्या जिव्हाळ्याचे संबंध इथेच जुळले आहेत. असे संबंध न जुळलेली चाळ दिवा घेऊन शोधायला गेलात तरी सापडणार नाही. मनात भरलेल्या अनारकलीला पटवण्यासाठी सलीम अनेक हिकमती लढवत असे. त्यापैकी आपल्या अनारकलीला पाणी भरण्यास मदत करणे ही एक होती. सकाळी पाणी भरण्याची वेळ त्याला अगदी सोयीची होती. एकतर अशा वेळेस प्रत्येक जण आपल्या गडबडीत असे. त्यामुळे कोणालाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसे. आपल्या अनारकलीची नळावर येण्याची वेळ साधून हे सलीम निरनिराळ्या कारणाने या नळाभोवतीच फिल्डिंग लावायचे. काही अतिहुशार सलीम तर खुशाल शौचालयाच्या लाईनीत आपलं टमरेल ठेवून आपल्या अनारकलीला पाणी भरण्यासाठी लागणारी सगळी मदत करायचे. अनारकलीच्या घरून कोणी पोक्त माणूस येईपर्यंत यांना टमरेल मोकळं करण्याची अजिबात घाई नसायची.
मागून येणारी अनेक टमरेलं आत जाऊन रिकामी होऊन आली, तरी यांचं टमरेल जागेवरून हलत नसे. शत्रू पक्षाच्या गोटातून येणाऱ्या माणसांना बहुधा यांचा वास लागत असावा. किंबहुना सलीम अनारकली निकाह पूर्णत्वाला जावा अशी मनीषा बाळगून असलेले सलीमचे मित्र त्यांना मदतीला हजर होते. तर कधी शत्रू पक्षाची खबर काढण्यासाठी सलीमने आपले जासूस जागोजागी पेरलेले होते. अनारकलीच्या घरांकडून येणाऱ्या शत्रूच्या आगमनाची वर्दी सलीमला पोहोचवण्याचं काम ही मंडळी बहिर्जी नाईकांच्या कुशलतेने करत असत. त्यांच्याकडून ठरलेले परवलीचे संकेत मिळताच सलीम हातातली कामं सोडून आपल्या नंबरवर जाऊन मुकाट्याने उभे राहत. अनारकलीचा आणि आपला काहीच संबंध नाही अशी हुबेहूब बतावणी करत. हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून उद्या पुन्हा मी मदतीला येतो या संदेशाची देवाणघेवाण करून त्यांच्या पुढच्या डिलिव्हरीच्या कार्यक्रमाला संडासात शिरत. भूतकाळात आपण केलेले पराक्रम आठवून अनेकांच्या ओठावर नकळत आलेलं हसू आज मला इथं बसून दिसतंय. एका बाजूला चाळीतल्या बायकांचा पाणी भरत असताना चिवचिवाट चालू असताना पुरुषांच्या नळ्यांवर मात्र एकाच बादलीत 4-5 पुरुष मुकाट्याने अंग फक्त खंगळण्याचं काम करत असत. त्याशिवाय जास्त काहीही कोणी करू शकत नव्हतं आणि कोणी तसा प्रयत्नही केला असता तर इतरांनी त्याला त्या बादलीतच बुडवून अर्धमेलं केलं असतं. ठराविक वेळेपुरता मर्यादित असलेली ही राजापूरची गंगा लुप्त होण्यापूर्वी पर्वणी साधता आली नाही, तर दुसऱ्या दिवसाशिवाय अंगाला पाणी लागणार नाही, याची खात्री असल्याने बाजूला चाललेल्या कोलाहलातून आपलं ध्यान साधण्याची अजब कला या पुरुषांनी साध्य केली होती. एवढ्या कोलाहलात ध्यान लावण्याची अशक्य कामगिरी पुराणातल्या एकाही ऋषीला क्वचितच जमली असती. बाजूच्या नळावर चाललेल्या धामधुमीचं कसलंच भान स्त्रियांनाही नसे. कमरेला पदर खोचून अंगावरची साडी ओली होऊन विनाकारण आजाराला आमंत्रण नको म्हणून साडी गुडघ्यापर्यंत वर घेऊन धुणी भांड्यांसह समोर असलेली कामे निपटण्यात त्यांचं सारं लक्ष असे. त्यावेळेला स्त्रियांना गाऊन घालण्याची विशेष सवयही नव्हती आणि परवानगीही नव्हती. आपलं काम करण्यात पराकोटीची तल्लीनता त्या दाखवत होत्या. कामात एक सेकंदही उशीर झाला तर आपला नळावरचा हक्क रद्दबातल होणार या जाणीवेपोटी ही एकाग्रता आपोआपच साधली जात असे. उडदा माझी काळे गोरे या न्यायाने चाळीतील काही आंबट शौकीन जमेल त्या अँगलने आपला कॅमेरा या बायकांवर सेट करून बसलेले असत. बायकांसह तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला याची पूर्ण जाणीव होती. पण रोजमर्रे त्याला कोण रडे असं म्हणून या बायका त्यांच्याकडे कानाडोळा करत असत. चाळीत जिथं सगळा कारभारच उघड्यावर असे, तिथं असल्या गोष्टींना विशेष महत्त्व देण्याची कोणालाच इच्छा नव्हती. चाळीच्या खोलीचे दरवाजे रात्र सोडली तर कधीच बंद नसत, हे तुम्हाला माहिती आहेच. चाळीतली चहाटळ मुलं रात्रीच्या अंधारात या बंद दाराच्या दरवाजाला डोळे, कान लावून दरवाजाच्या आड घडणाऱ्या गोष्टींचीही खबर ठेवत असत. म्हणूनच चाळीची बंद खोली ही एक उघडं पुस्तकच होतं. त्यामुळे कोणाचीही कोणतीच गोष्ट कधीच खाजगी राहत असे. सकाळच्या या नळाच्या वेळी चालणारी गडबड ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टपेक्षाही अत्यंत लयबद्ध चालत असे. मोठमोठ्या प्रोजेक्टचं नियोजन एखाद्या वेळी चुकेल, पण नळावर येणाऱ्या बाईची वेळ चुकेल तर शपथ. प्रत्येक घरातल्या स्त्रीची उठण्याची आणि नळावर येण्याची वेळ ठरलेली होती. या वेळांचं नियोजन अगदी न चुकता रोजच्या रोज पाळलं जात असे. त्यात कोणीही कधीही चुकत नसे. फक्त एकच गोष्ट हे नियोजन चुकवू शकत असे ती म्हणजे या नळातून पडणारी पाण्याची धार. ही पाण्याची धार कमी झाली की नंबरावर असलेल्या बाईला पाणी भरायला उशीर लागत असे आणि मग मागे असलेल्या बायकांनी मशेरी लावून परतलेलं तोंड चालू होई. अर्थात यात कोणाचाही काहीही दोष नाही याची जाणीव प्रत्येकीला असली तरी या कमी धारेने आपला दिवसाचा उदरनिर्वाह होणार नाही याची काळजी प्रत्येकीला असे. खानावळीकडे जेवायला अनेक माणसं होती. त्यांच्या जेवणाला आणि भांड्यांना लागणारं मुबलक पाणी भरण्यासाठी या सार्वजनिक नळांवर दांडगाई केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. तशी दांडगाई त्या करतही होत्या, नाही असं नाही. प्रत्येक वेळी ही दांडगाई चालतच असे असंही नाही. चाळीतल्या स्त्रीवर्गाच्या एकजुटीसमोर त्यांना सपशेल माघार घ्यायला लागत असे. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायचा म्हणून खानावळींनी
आजूबाजूच्या चाळीतल्या काही लोकांशी, तर कधी पाणी सोडणाऱ्या म्युनिसिपालिटीच्या माणसाशी जमेल त्या प्रत्येक पद्धतीने संधान बांधून आपले पाण्याचे प्रश्न धुवून टाकले होते. पापी पेट का सवाल मिटवण्यासाठी वेळप्रसंगी तन, मन, धनाने ही संधाने पूर्णत्वाला न्यावी लागत होती. मनाच्या आणि धनाच्या संधानाने हे काम होत होतं तोवर ठीक होतं. परंतु तनाची संधाने बांधायला लावणं म्हणजे चाळीच्या पाणी प्रश्नाला कारुण्याची काळी किनार होती. पाण्यासाठी केले जाणारे हे उपद्व्याप प्रत्येकाला माहिती होते. काहीही असलं तरी कोणत्याही कारणाने चाळकऱ्यांचा आपापसातला जिव्हाळा अजिबात तुटत नव्हता. असो, तर अगदी थोडक्यात चाळीतलं हे सार्वजनिक नळपुराण संपूर्णम. आता ही पुराणातली वांगी पुराणातच चांगली वाटतात. आजच्या पिढीला प्रत्यक्षात दाखवण्यासाठी काही चाळीत अजूनही हे सार्वजनिक नळ असतीलही आणि त्या नळातून पाणीही येत असेल. पण नळातून येणाऱ्या ह्या पाण्याला आपुलकीचा तो रंग नाही. अगदीच क्वचित कोणी एखादीच बाई या नळावर पाणी भरत असेल. बदलत्या परिस्थितीने चाळीचे सार्वजनिक नळ जाऊन प्रत्येक घरात स्वतंत्र नळ आले आहेत. निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांनी मतांचा जोगवा मागताना अनेक चाळीतली नळांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी अनेक चाळींना नळ योजना दिल्या आहेत. घराघरात स्वतंत्र नळ आले. घरात स्वतंत्र नळ आले म्हणून नळावरून होणारी बाचाबाची बंद झाली असं नाही. सध्या ही बाचाबाची सार्वजनिक न होता ती फक्त शेजारनिशीच होते. ती पण फक्त नळ असेपर्यंतच. त्याचं कारण पण जरा मजेशीर आहे. नळ जरी स्वतंत्र झालं असलं, तरी त्यातून येणारं पाणी अजून स्वतंत्र झालं नाही. ते एका वेळी एकाच नळातून बाहेर येतं. त्यामुळे शेजारणीचा नळ बंद झाल्याशिवाय दुसऱ्या नळाला पाणीच येत नाही आणि एकदा का नळ गेले, की पुन्हा दुसऱ्या दिवसाशिवाय नळ येत नाही. सार्वजनिक नळांकडे नजर टाकल्यास केविलवाण्या नजरेने ते चाळीतल्या रणरागिणींची वाट पाहत आहेत असं वाटतं. कोणी सलीम आपल्या अनारकलीला पटवण्यासाठी पाणी भरण्यासाठी मदत करायला नळावर येईल याची वाट पाहतो आहे. ऋषींच्या तन्मयतेने अंग खंगाळायला येणाऱ्या बापयांची वाट पाहतो आहे. गुडघ्यावर गुंडाळलेल्या ओल्या साड्यातल्या बायांना बघणारे अंबट शौकीन दिसतात का ते पाहतो आहे. कधीतरी कोणीतरी येईल या आशेवर एका जमान्यात पाण्यासाठी आपल्यावर जीव टाकणाऱ्या बायकांची वाट पाहत आजही थेंब थेंब का होईना पाणी देतो आहे. धन्यवाद.